मंत्रालयात फोन केल्यानंतर मंत्रालयातील कर्मचारी जय महाराष्ट्र या वाक्याने संभाषणाची सुरुवात करायचे। मात्र जय महाराष्ट्र ऐवजी वंदे मातरम हे शब्द तुम्हाला आता ऐकायला मिळणार आहेत। सांस्कृतिक कार्य मंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। आता तुम्ही मंत्रालयात फोन केल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम हे शब्द तुमच्या कानी पडणार आहेत। मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक फोन कॉलला वंदे मातरम या वाक्याने संभाषणाला सुरुवात होणार आहे। राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्रिपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर हा पहिला निर्णय घेतला आहे। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि या निमित्त शिंदे सरकारने हा निर्णय घेतलाय। सांस्कृतिक विभागाचा पहिला संकल्प मी महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय की हॅलो नाही वंदे मातरम बोलो। आता चांद्यापासून बांद्यापर्यंत मोबाईल असेल की फोन असेल 15 ऑगस्ट उद्यापासून हा संकल्प सुरू। शिंदे सरकार सत्तेत येण्यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळामध्ये मात्र वेगळा प्रकार होता। त्यावेळेला सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी फोनवर संभाषणाची सुरुवात जय महाराष्ट्रने करत होते। मात्र सत्ता बदलताच जय महाराष्ट्राची जागा वंदे मातरम घेणार आहे आणि या बदलावर विरोधकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। जय महाराष्ट्र म्हणजे वर्षा बंगल्यावर फोन केल्यानंतर हॅलो म्हटलं जायचं नाही, जय महाराष्ट्र। प्रत्येकाचे विचार असतात, जय महाराष्ट्र म्हणणं देखील चांगली गोष्ट आहे। हे रामाला विसरलेत आता अलीकडे। आमच्या याच्यामध्ये रामराम म्हणायची पद्धत आहे, नमस्कार म्हणायची पद्धत आहे। तर त्याच्यामुळे नमस्कार म्हणता आलं असतं, रामराम म्हणता आलं असतं, वंदे मातरम म्हटलं तरी काही त्याला चुकीचं नाही। पण रामाला ते विसरलेत का हा एवढाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण वंदे मातरमवरून यापूर्वीही वाद झालाय आणि ही पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी काळात राज्यामध्ये यावरून एक नवा राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।